आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। मित्रानेच मित्राचा पैशासाठी घात केल्याची घटना तब्बल 1 वर्षानंतर उघडकीस आली आहे। 3 पोलीस ठाण्यांच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आला। या प्रकरणातील आरोपी अविनाश वाघमारे राहणार माळीपुरा जुना जालना याने त्याचा मित्र ऋषिकेश पवार वय 20 वर्ष राहणार योगेश नगर याच्याकडून 1 लाख रुपये उसने घेतले होते। हे पैसे परत मागण्यासाठी ऋषिकेशने तगादा लावला। या तगाद्याला वैतागून अविनाशने ऋषिकेशला बठाण येथील शेतात बोलावले। तेथे त्याचा खून करून प्रेत दुधना नदीत टाकून दिले। दरम्यान अविनाशच्या आईने तालुका पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती। त्यानंतर प्रेत अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुधना नदीत सापडले। पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आणि आरोपी कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी हा छडा लावला। अविनाश वाघमारे यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। याबद्दल आणखी माहिती देत आहेत अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, सोबत आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, पोलीस निरीक्षक संतोष साबळे आणि त्यांची टीम। 1 वर्षापूर्वीचा जो गुन्हा आहे तो कदीम जालना पोलीस स्टेशन, SDPO आणि तालुका पोलीस स्टेशन यांनी खूप शिताफीने उघडकीस आणलेला आहे। यामध्ये एक 22/9/25 रोजी मिसिंग तालुका पोलीस स्टेशनला दाखल होती। त्या मिसिंगचा तपास करत असतानाच तसेच कदीम जालना पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल होता 119(1) BNS। त्यामध्ये जो आरोपी अटक होता त्याने ह्या गुन्ह्याची कबुली दिली की जो मिसिंग पर्सन आहे त्याचा खून त्यानं 1 वर्षापूर्वी म्हणजे सप्टेंबर 25 मध्ये केलेला आहे आणि ती डेड बॉडी दुधना नदीमध्ये टाकलेली आहे। त्या ह्यानं आम्ही तपास केला असता आम्ही दुधना नदीच्या आजूबाजूला जेवढे पोलीस स्टेशन आहेत तिथून अनआयडेंटिफाईड एडीज शोधल्या। त्यामध्ये अंबड पोलीस स्टेशनला आम्हाला अशी एक एडी मिळाली की जो मिसिंग पर्सन आणि त्याच्यामध्ये साम्य दिसून आलं, म्हणून आम्ही त्याचा DNA ऑलरेडी पाठवलेला होता। त्या मिसिंग मृतकच्या आईचा DNA मॅच करण्यासाठी पाठवला तर दोन्ही DNA मॅच आले। तोच मृतक आहे याची खात्री पटल्यानंतर आम्ही तालुका पोलीस स्टेशनला आता 103 नुसार 238 BNS नुसार गुन्हा दाखल केलेला आहे। कशातून झालं सर हा गुन्हा? जो मृतक आणि जो आरोपी आहे यामध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद चालू होते 1 लाख रुपये, त्याच्यामुळे हा घडलेला आहे। आणि ह्या गुन्ह्याचा तपास आता पोलीस निरीक्षक शेवाळे साहेब कदीम पोलीस स्टेशन आणि त्यांची टीम करत आहे। यामधील आरोपी आहेत त्याच्यावरती यापूर्वी 3 ते 4 गुन्हे दाखल आहेत। कोणी आर्म्स ॲक्ट, मारहाण, तर तो सराईत गुन्हेगार होता।